आणि यानंतर बघणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बातमी भंडाऱ्यामध्ये हॉस्पिटलच्या आगीत 10 बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी 2 नर्स निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। निष्काळजीपणा केल्यामुळे दोन्ही नर्सना नोकरीवरून काढण्यात आले। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नागपूरमध्ये काही वेळापूर्वी जंगी स्वागत करण्यात आलं। विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले पहिल्यांदाच नागपुरात आलेत। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नाना पटोले आता विविध ठिकाणांना भेटी देतील। मनसेमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। बुधवारी चांदिवली विधानसभा क्षेत्रातून आणि विरार तसंच ठाण्यातून मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। एका कार्यकर्त्याने यावेळी राज ठाकरेंना भेट देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही सोबत आणली होती। सर्वसामान्य नागरिक सरकारला कंटाळेत आणि काम दाखवण्यासाठी बॅनरबाजी करावी लागते अशी टीका ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसेचे त्यांनी केली आहे। अविनाश जाधव हे कार्यकर्त्यांसोबत कृष्णकुंजवर दाखल झाले होते आणि त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। समुद्राचं पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाच्या सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर मनसेने या प्रकल्पावर टीका केली। ज्या मुंबईत सगळ्यात जास्त पाऊस पडतो तिथे समुद्राचं पाणी गोड करण्याची काय गरज असा सवाल मनसेने केलाय। आता कोट्यवधींचा आणखी एक प्रकल्प आणून मुंबईला लुटण्याचा हा वीरप्पन गँगचा नवा फंडा आहे अशा शब्दात मनसेने प्रकल्पाचा विरोध केला। नाशिकमध्ये यावर्षीचं 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढच्या महिन्यात होतं आणि साहित्य संमेलनाच्या निधीवरून छगन भुजबळ आणि नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात आता दुमत निर्माण झाल्याचं कळतंय। 50 लाखांच्या निधीची पालकमंत्री भुजबळ यांना अपेक्षित त्यांनी व्यक्त केली आहे आणि कोरोना काळात महापालिका तोट्यात आहे त्यामुळे इतका निधी देता येणार नसल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलंय। औरंगाबाद शेजारच्या वाळूजमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून दिलेत आणि बॅरिकेडची तोडफोड केली आहे। भाजी मंडई हटवण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी 25 वर्षांपूर्वीची भाजी मंडई हटवायला विरोध केला होता आणि त्यामुळे रात्री रस्त्यावर टायर पेटवून आणि बॅरिकेडची तोडफोड करून हा निषेध व्यक्त करण्यात आला। भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा मलिन करणं थांबवा आणि त्याबद्दल माफी मागा अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे। पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केल्याचं कळतं। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राम कदम यांनी हे पत्र लिहिलं आहे। काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भारतरत्नांचा अपमान करत असल्याचंही राम कदम यांनी यात म्हटलंय। शिवजयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिलाय आणि या आदेशामुळे शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त होतोय। मिरवणूक काढणं, ध्वज लावून फिरणं, पेढे वाटणं या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे। पुण्यामध्ये वाघोलीमध्ये वीज बिल माफीच्या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। संतापलेल्या आंदोलकांनी ऊर्जा मंत्र्यांवर टीका केली। नितीन राऊत यांनी शब्द पाळावा नंतर ऊर्जा खर्च सोडावा अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली। या आंदोलनात मोठ्या संख्येनं सलून दुकानदार आणि व्यावसायिक सहभागी झाले। मुंबईतली बातमी आहे। वर्सोव्यात सिलेंडरच्या गोदामाला आग लागली होती। ही आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे। वर्सोवा भागातल्या यारी रोड परिसरामध्ये ही आग लागली होती ज्यात 4 जण जखमी झाले। त्यांच्यावर विलेपार्ले इथल्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही आग लेव्हल 2ची असल्याचं अग्निशमन दलाकडून जाहीर करण्यात आलं होतं पण सुदैवानं अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। अंजुमन शाळेजवळ हे सिलेंडरचं गोदाम आहे आणि तिथे ही दुर्घटना आज पावणे 10 ते 10च्या सुमारास घडली होती। शेजारी रुग्णालय देखील असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण होतं। भिवंडी शहरालगत असलेल्या खाडीपार इथे प्लास्टिक मोती कारखान्याला भीषण आग लागली आणि ज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। आगीचं कारण मात्र कळू शकलं नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या आगीत झाली नाही। मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात पॉर्न चित्रपटांचा रॅकेटचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। लॉकडाऊनच्या काळात पॉर्न फिल्मची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आरोपी मुंबईजवळचे बंगले भाड्यावर घेऊन तिथे या सिनेमाचं शूटिंग करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सोमवारी या प्रकरणात उमेश कामत नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि परदेशी प्रोडक्शन हाऊससोबत समन्वय साधण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती असा आरोपही पोलिसांनी केला। पुण्यातली बातमी आपण बघतोय। लोणीकन गावामध्ये सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। शिक्रापूर रांजणगाव MIDC भागामध्ये त्याची गेल्या काही वर्षांपासून दहशत होती। काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता।
कोल्हापुरातली बातमी आहे, कारण एका महिलेचा मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना प्लास्टिकच्या बॅगमध्ये अर्धवट मृतदेह निदर्शनाला आढळला आणि त्यांनी यावेळेला महिलेची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येते. हा मृतदेह आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय. शवविच्छेदनासाठी मृतदेह CPR रुग्णालयात पाठवण्यात आला. अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलांनी देव्हाराच्या खाली तळघरात त्यासाठी दारू साठा केला होता. हिंजवडीतल्या दत्तवाडीत अवैध दारू विक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताच्या घरावर हा छापा टाकलाय. पूर्ण घर शोधूनही काहीच मिळालं नाही, त्यामुळे पोलिसांनी तिथून निघून गेले. पण त्याच वेळी एका कर्मचाऱ्याला देवघराच्या जागेबद्दल संशय वाटला आणि नीट बघितल्यानंतर तळघर सापडलं आणि तब्बल 2000हून जास्त असे गावठी दारूचे बॅरल्स इथे ठेवण्यात आले होते, ते जप्त करण्यात आलेत. मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. बुधवारी मद्याची वाहतूक करणारा ट्रक उमराणीजवळ उलटला आणि यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालक आणि त्याच्या साथीदाराला रुग्णालयात दाखल केलं. तळीरामांनी मात्र चांगली संधी साधली. रस्त्यानं जाणाऱ्या काही वाहन चालकांनी देखील यातले काही बॉक्स लंपास केले. नाशिकमध्ये पालिकेला जाग आली असं म्हणायला हवं, कारण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या खड्डेमय रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल अर्धा डझन मंत्र्यांच्या बैठकांमुळे पालिकेनं तत्परता दाखवल्याचं म्हटलं जात आहे. इतके दिवस नागरिकांनी ओरड होऊनही ही कारवाई केली जात नव्हती. वर्ध्यातल्या हिंगणघाटमधल्या जळीत प्रकरणात मृत झालेल्या निर्भया प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. 3 फेब्रुवारीला तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. 7 दिवस तिनं मृत्यूशी झुंज दिली होती. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू ओढवला होता. निर्भयाच्या गुन्हेगाराला अजूनही शिक्षा झालेली नाही. सरकारनंही जलद गतीने पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही तिला न्याय मात्र मिळालेलाच नाही. कोकणामध्ये उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. दापोलीमधल्या लाडघर गावाला देखील पाणी टंचाईची झळ बसतीये. ग्रामस्थांनी श्रमदान आणि लोकवर्गणीतून 5 किलोमीटर अंतरावरून ग्रॅव्हिटीनं हे पाणी आता गावात आणलंय. लाडघर ग्रामस्थांनी एकत्र येत पाणी टंचाईवर अशी माग केली आहे. इंदर दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोच आहे आणि मुंबईत पेट्रोलचे दर 94 रुपये 12 पैसे आहेत, तर डिझेलसाठी 84 रुपये 63 पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोलचे दर आता 100 गाठण्याची चिन्ह दिसतात. दिल्ली मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलचे आतापर्यंतचे सर्वाधिक दर पाहायला मिळत आहेत. राजस्थानच्या गंगानगर शहरामध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर पाहायला मिळाला आहे. तिथे 98 रुपये 10 पैसे इतकी पेट्रोलची किंमत आहे. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू एका 5 स्टार हॉटेलमध्ये थांबला होता, अशी धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंसाचार झाला त्या रात्री 5 स्टार हॉटेलमध्ये सिद्धूला भेटणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचं आता काम सुरू आहे, असंही या पोलीस तपासामधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. द्वेष पसरवणारी ठराविक ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे आदेश आता केंद्र सरकारनं दिल्यानंतरही त्यावर कारवाई करायला टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर इंडियाला सरकारनं झटका दिलाय. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताच ट्विटरनं आपल्या कारवाईला आता सुरुवात केली आहे. सरकारनं सुचवलेली 702 अकाउंट्स ट्विटरनं आता ब्लॉक केली आहे. व्हॉट्सअपला लवकरच संदेश ॲप हा भारतीय पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता दिसते आणि यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून चाचपणी करायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी याबद्दलची घोषणा केली होती. हे ॲप आता तयार झालं आहे आणि त्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांकडून या ॲपचा वापर होत असल्याचं कळतंय. तुम्ही जर gims.gov.in या पेजवर गेलात तर संदेशबद्दल तुम्हाला आणखी माहिती मिळू शकेल. व्हॉट्सअपला पर्याय म्हणून संदेश ॲप चर्चेत असतानाच ट्विटरसाठी नवीन मेड इन इंडिया ॲप आला आणि गेल्या वर्षी ट्विटरसाठी पर्याय म्हणून ट्विटर नावाची वेबसाईट आली होती आणि आता ॲपची ट्विटरला भारतीय ॲपची पर्याय म्हणून ही सध्या चर्चा रंगते आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या ॲपवर अकाउंट बनवून त्याची माहिती दिली आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरून सरकारने ट्विटरमध्ये वाद समोर आला होता. पुढची बातमी. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मंगळवारी ट्विटरचा स्वदेशी पर्याय ॲपवर अकाउंट तयार केले आणि त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे याबद्दलची माहिती दिली. गोयल यांच्याशिवाय आणखी काही मंत्री देखील या ॲपवर अकाउंट काढून आता क्रिएट करतात आणि त्यात सक्रिय होत आहेत, अशी देखील माहिती सध्या मिळते आहे. पुढची बातमी. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात बदल करावेत अशी सूचना माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान समालोचक सुनील गावस्कर यांनी केली आहे. चेन्नईमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव याला अंतिम 11मध्ये संधी द्यायला हवी, असं मत गावस्करांनी व्यक्त केलं आहे.
चेन्नई कसोटीत जो रूटनं शानदार खेळी केली आणि आपल्या 100व्या कसोटीत द्विशतक ठोकलंय. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी टीम इंडियाच्या भूमिकेवर निशाणा साधला. टीम इंडियानं जो रूटला ऑटोग्राफ दिलेली जर्सी दिली का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गावामध्ये कारकिर्दीची 100वी कसोटी खेळणाऱ्या नथन लायनला याआधी टीम इंडियानं ऑटोग्राफ केलेली जर्सी दिली आणि आता टीम इंडियाच्या पराभवानंतर रूटलाही अशीच जर्सी मिळणार का असा सवाल सध्या वॉननं ट्विटरवरून विचारलाय.